कशामुळे तर केवळ शिव शिव छंदे
चित्त असणार भगवंताच्या कार्यात लीन झालं, अहंकार त्याच्या नामामध्ये
बाबांच्या दरबारामध्ये आपल्याला कथा मिळालेली आहे आणि म्हणून सज्जनो ही गोड कथा सुंदर कथा आपल्याला ऐकायचं आहे बरं का. देव नामे महाज्ञानी ज्ञानी रथ विचरे काननी निर्माय शंकर अंकजनी विविध भेदरहित नेहमीचे अरण्यामध्ये श्रुतमुनी शुनकादी ऋषी मंडळींना कथा सांगायला वामदेव नावाचे एक महान असणारे ज्ञानी आहे करता आहे ऋषी येतात आणि ते शिव ध्यानामध्ये सदा सर्वदा रत येतात आणि भगवान शिव परमात्माचं नामस्मरण करत करत ते त्या काननामध्ये त्या वनामध्ये येऊ लागले बरं काय. आणि ते कसे निर्माय बरं काय कुठल्याही प्रकारचं त्यांना डाग नसलेले आणि शांत दांत बरं काय जनाजनी हिंडत होते ते विविध वेदाच्या निगडीत असणारे. तिथं दया आहे, तिथं क्षमा आहे, तिथं शांती आहे, अशा प्रकारचे वामदेव असणारे ऋषी त्या वनामध्ये हिंडू लागले. काय अवस्था झाली मला दिशा असणारं त्यांचं असणारं त्या ठिकाणी काय झालेलं आहे अंबर झालेले आहे मला तर काय. आणि भस्माकाश चिरचिरलेले दिगंबर अवस्थेमध्ये निर्हार कुठल्याही प्रकारच्या आहाराचं प्राशन करत नव्हते. निरंतर म्हणजे अखंड भगवंताच्या नामाचा जय जयकार करत होते आणि एकटेच राहत होते. ते कोणाच्याही संगतीत राहत नव्हते. कारण भगवंताला जर आपल्यासारखं करायचं असेल ना सज्जनो तर एकांत असणं गरजेचं आहे. लोकांतामध्ये केलेले कार्य थोडंसं त्या ठिकाणी त्याच्यामध्ये असणारं किंवा त्याचं फळ असणारं कमी मिळते. पण एकांतामध्ये ज्यानं एकांतात राहून भगवंताचं चिंतन करते त्याचं फळ वेगळं असते महाराज. म्हणून त्या वनामध्ये त्या काननामध्ये एकांतामध्ये हे असणारे वामदेव नावाचे ऋषी हिंडू लागले आणि हिंडत हिंडत भगवंताचं नामस्मरण शिव परमात्म्याचं नामस्मरण करू लागले. काय विचार आहे महाराज. वामदेव महाराजांच्या मनाची वृत्ती आहे काय करावे कोठे जावे बरं का. काय स्वीकारावं काय त्यागावं काय देवावं काय सोडावं हे ईश्वर असणारं शिवमय बघत होते बरं काय. सर्व ईश्वरामध्ये हे ईश्वरची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर तो झाला अशी अवस्था होती महाराज बरं काय. आणि त्या ठिकाणी ईश्वर बघत बघत भेद कुठलाही नाही, मोह अजिबात नाही आणि भेद अमंगळ भेद नावाची वस्तू तिळभर सुद्धा त्या वामदेव महाराजांकडे नाही. अशा प्रकारचे निर्मच्चर अवस्थेमध्ये त्या वनामध्ये हे असणारे वामदेव माऊली हिंडू लागले बरं काय. सुंदर महाराज चिंतन करायचा विषय आहे मला. क्रोध वामदेव माऊलीकडे क्रोध नावाची वस्तू नाही बरं काय. जिथं क्रोध नाही तिथं साधू आहे, तिथं संत आहे, वैराग्य आहे मला आणि इंद्रियावर दमन केलेले आहे. 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रिय 11 पंचेंद्रिय सर्व इंद्रियाचं दमन केलेले आहे बरं काय. तिथं क्षमा आहे, दया आहे, कृपा आहे, समान आहे, उच्च नीच नेलो भगवंत बरं काय. अशा प्रकारे
परमात्म्याचं चिंतन करू लागले. चिंतन करायची गोष्ट आहे मला. वामदेव माऊलीला असणारं घर म्हणजे घर, पत्नी, दारा, पुत्र कोणी नाही बरं काय, अजिबात नाही. आणि कसे आहेत मग त्या ठिकाणी काया वाचा मनोदंडयुक्त मौनी न बोले इतरासे. चिंतन करायची गोष्ट आहे मला. कायेनं वाचेनं त्या ठिकाणी मौन धारण केलेले बरं काय. बोलायचं तरी काय, शिव परमात्म्याचं चिंतन, शिव परमात्म्याची कथा, भगवंताचं नामस्मरणाचा उच्चार. मौन म्हणजे तोंडाला बंद करणे नाही, तर ज्या ज्या वेळेस आम्ही उच्चार करायला त्या वेळेस भगवंताचाच उच्चार झाला पाहिजे, भगवंताच्याच नामाची कथा झाली पाहिजे, भगवंताच्याच नामाचा जयघोष झाला पाहिजे. अशा प्रकारच्याला मौन म्हणतात. आणि ते वामदेव माऊली मौन धारण करून त्या वनात रडू लागले. ज्ञानचर्चा शिवसंभ्रम. मौन कोणाला म्हणावं? जिथं ज्ञानाची चर्चा आहे, जिथं भगवान शिव स्मरण आहे, महादेवाच्या नामाचं चिंतन आहे, त्याच्याशिवाय बाकीचा विषयच नाही बरं काय. आणि त्याला मौन म्हणतात महाराज. तिथं भेदच नाही, भेदाला बाजूला केलंय, अभेद अवस्था झालेली आहे. अशा प्रकारच्या वस्तूला मौन म्हणतात. आणि ते मौन असणारं वामदेव माऊलीकडे आहे. सुंदर माऊली. चिंतन करायची गोष्ट आहे मला. आमच्या इथे रसपणेमध्ये एक ग्रंथ आहे. आमच्या धर्मावर तालुक्याचं घोषण आहे करत आहे. कारण सुंदर असणारा आवाज आहे, कोकिळासारखा मधुर आवाज निघू लागलेला आहे करत आहे. हा सुंदर असणारा वाचन करतात माऊली आम्हाला मंत्रमुग्ध करू लागले करत आहे. आणि यांच्यासोबत आमचे हरिभक्त पारायण, वैवर्धन, तपोवर्धन, ज्ञानवर्धन असणारे आमच्या मारुतराव पाटील दुगाडे कावळगोळेकर, ते सुद्धा अतिशय उत्तम पद्धतीची सेवा करतात माऊली बरं काय. आणि म्हणून असणारा हो या दोघांचे मनपूर्वक अभिनंदन. आणि मग हे जे वामदेव माऊली आहेत का, तर ते वामदेव माऊली म्हणजे श्रीधर स्वामीचं म्हणणं असं आहे, सर्वांच्या अनुग्रहास्तव बरं काय. ते स्वरूप धरुणी विचारे शिव. सर्वांच्या अनुग्रहास्तव असणारं भगवान शिव परमात्मा या योग्याच्या रूपात आलेले आहे, या साधूच्या रूपामध्ये आलेले आहे महाराज बरं काय. आणि जड जीवाचा उद्धार करण्यासाठी आलेले आहे. जगाच्या कल्याणी संताच्या युगी देव कृष्णवेदी परोपकारी बरं काय. जगाच्या कल्याणासाठी अवतार झालेला आहे. आणि या सृष्टीवर स्वविच्छेद असणारा त्या ठिकाणी मिळू लागले का, असा प्रकार आहे बरं का. सज्जनो
माणूस बाजूला गेला तर आमचं मन लागत नाही. बघा जशा प्रकारचं ब्रह्मारण्यामध्ये हत्ती मातंग म्हणजे हत्ती असणारा विचरतो, तशा प्रकारचा असणारा अभंग ज्याचा कधी भंग होत नाही असे ते माऊली आहेत. काय वामदेव नावाचे माऊली आहेत का, आणि जे वेद शास्त्र असणारे त्यांचं वर्णन करतात अशा प्रकारचे संत आहेत. बरं काय स्वरूपी सदा समाधिस्था गगन केळी अंगासी रुंदता मनोही देई परते सारित वामेवृष्टांत वंदे वधू. सज्जन भावको स्वरूपामध्ये सदा सर्वत्र असणारे लीन समाधिस्थ आहे. ब्रह्मानंदी लागली काळी पूर्ण देहाते सांभाळी अशा प्रकारचे स्वरूपामध्ये लीन असलेले समाधिस्थ असलेले आणि त्यांना गगन म्हणजे आकाश सुद्धा उलट आहे. आणि म्हणून त्यांनी काय केलेले आहे, हेतू द्रष्टा विवर्जित असणारे त्या गगनाला सुद्धा किंवा त्या आकाशाचं दाहकत्व कशा प्रकारचं जाणले आहे का. कारण तेजाची सुद्धा वय आहे का घरेची या उजेडू करावा, या बारीकी या अंधारू पाडावा, हे मेघेची का पाडावा भिकू जैसा. जसं बलम लावलेला बलम घरमालकाला उजेड देतो आणि चोराला सुद्धा प्रकाशित करतो, तशा प्रकारचा असणारा वामदेव माऊली त्या तेजाचं तेजपण असणारं कमी करून टाकले. आणि या जमिनीचं या पृथ्वीमध्ये कठीणत्व आहे आणि ते कठीणत्व कमी करून टाकले, मृदूपणा केले. तर इथे एक उदाहरण आहे मला, उत्तमाते धरिजे अधमतरी अगेलीचे हे काहीचं नेलीचे वसुता देवी. ज्ञानेश्वरीमध्ये 12व्या अध्यायामध्ये वही आहे मला. कारण उत्तम माणसाला जवळ केलंय आणि अधम माणसाचा त्या ठिकाणी तिरस्कार केलाय का, अजिबात नाही. अशा प्रकारचं त्या पृथ्वीचं दाहकत्व असणारं त्या ठिकाणी विस्तीर केले आणि वाऱ्याचं चंचलत्व त्या ठिकाणी थांबवलंय. जसं राजऋषी भरताना आप तेज वायू पृथ्वी आकाशाला स्थिर करून रामाच्या नामामध्ये लीन केलेले होतं, मंत्रमुग्ध झालेले होते. पाची तत्व त्या भरताच्या पिंडामध्ये म्हणजे या देहामध्ये रामाचं चिंतन करत होते आणि ब्रह्मांडामध्ये सुद्धा रामाचं चिंतन करत होते. तसं हे वामदेव माऊली या पाची तत्वाला आपल्या पिंडामध्ये नामस्मरणामध्ये लावले, शिव म्हणू लागले आणि ब्रह्मांडामध्ये सुद्धा शिव नामाचा उच्चार करू लागले. अशा प्रकारची वर्ती झाली. कारण गायीची तर्शे हारो का व्याकरावी सोवणी मारो ऐसे नेण्याची का करू तोय जैसे. जसं ते पाणी असणार येणाऱ्या वाघालाही विषारी असलं तरी पिऊ द्यायला आणि सज्जन गायीला सुद्धा पिऊ द्यायला, तशा प्रकारची भक्ती असणार
काढून असणारं त्या ठिकाणी भस्म असणारं त्या अंगाला चर्चिले आणि ते भस्म चर्चून त्या भगवंताचं त्या शिवनामाचा जय जयकार करू लागले. बरं काय तो अमृता केवळ केवळ शिवकी अडवरता रोजच्या चरणी चरत सर्व देखत शिवरूप. आणि अशा प्रकारचे असणारे ते वामदेव माऊली असणारे नामा हो मूर्त अमूर्त असणारे केवळ शुक किंवा चढ नावाचा भगत होता. बरं काय तशा प्रकारचं आणि क्रोमच्या अरण्यामध्ये त्या ठिकाणी फिरू लागले आणि सर्व लोक असणारे त्यांना बघू लागले. ते असणारे वैराग्याचा एक पुतळा आहे आणि ते नामस्मरणामध्ये लीन झाले. बरं काय तो एक ब्रह्मराक्षस धावत महाभयानक शरीरात होत कपाळी शेंदूर दिवार लढीत भयानक मुका बाहेरी. योगायोग झाला माऊली त्या ठिकाणी ब्रह्मराक्षस असणारा भयानक शरीर असणारा अद्भुत तसं काही एखादा पर्वत आहे तशा प्रकारचा कपाळाला असणारं शेंदूर लावलेले जीभ असणारी लढण लढण करून खाली लोळू लागलेले भयानक असणारं मुख अशा प्रकारचा ब्रह्मराक्षस आलेला आहे. आणि तो ब्रह्मराक्षस येऊन काय करते चिंतन करा मला त्या राक्षसाचे डोळे असणारे खैऱ्याच्या इंगळासारखे होते. बरं काय आणि बहुत जीव भक्षिले अपरिमित अपाट असणारा जीव भक्षण केलेला आणि शुद्धाप्रांत असलेला त्रसेने सुदेने व्याकुळ असलेला पापी असलेला कुपात्री म्हणजे वाईट पात्री असणारा फळ असणारा मल्लीन असणारा हा ब्रह्मराक्षस. आणि तो ब्रह्मराक्षसांनी या वामदेव माऊलीला दुरून बघितलं आणि बघून असणारा त्या ठिकाणी अकस्मात म्हणजे अचानक मध्ये वामदेव माऊलीच्या जवळ आलेला आहे. अशा प्रकारची कथा आहे माऊली. आता याच्या पुढची सेवा आमचे हरिभक्त पारायण वयोवृद्ध तपोवंत आणि ज्ञानवृद्ध आमचे परम मित्र असणारे हरिभक्त पारायण मारुतराव अर्जुन पाटील दोघांचे गावडुळेकर हे सूचकाची सेवा करतील. वाचक आमचे तेच राहतील हरिभक्त पारायण रावसाहेब पाटील कदम गुजरीकर या दोघांना विनंती करतो